ठरलं तर मग या मालिकेच्या 4 ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुन आता ओ निगेटिव्ह ब्लडसाठी सगळ्यांना फोन करत असतो. ज्याचं कुणाचं ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे का अशी सगळीकडे चौकशी करत असतो. कल्पना हे सगळं पाहत असते. कल्पना म्हणते, मला अर्जुनची अवस्था बघवत नाही आहे. सायलीसाठी त्याचा जीव कासावीस होतोय. अर्जुन मात्र वेड्यासारखा सगळ्यांना फोन करून तुमचं कुणाचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे का असं विचारत असतानाच रविराज म्हणतात, कोणता ब्लड ग्रुप आहे सायलीचा याच्यावरती. इकडे चैतन्य सांगतो, खूप रेअर ब्लड ग्रुप आहे आणि हा ब्लड ग्रुप आहे ओ निगेटिव्ह. आता ओ निगेटिव्ह नाव ऐकल्यावरती ताडकन रविराज उठतात आणि म्हणतात, या ब्लड ग्रुपची व्यक्ती आपल्या घरातच आहे, कुठेही दुसरीकडे शोधण्यात अर्थ नाही आहे. असं म्हणत रविराज सांगतात की तन्वीचा आपल्या ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे, आपली तन्वी देईल ना ब्लड. असं म्हणत रविराजांनी मोठा खुलासा केल्यावरती सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि आता सगळेजण आशेने प्रियाकडे पाहायला लागतात. प्रिया मात्र विचार करते, ह्या ब्लड ग्रुपनी माझी तर पार वाटच लावून टाकली. काय चाललंय हे सगळं? या ब्लड ग्रुपमुळे आता माझं सगळं संपलं, पूर्णपणे मी अडकले. अर्जुन हे सगळं ऐकत असतो आणि तो ताबडतोब धावत पळत तिकडे येतो आणि म्हणतो, तन्वी तुझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. बरं झालं, तू देशील ना सायलीला रक्त. आता सायली शुद्धीवरती येतील. तुझा ब्लड ग्रुप त्यांना मिळाला ना तुझं ब्लड की त्या पटकन शुद्धीवर येतील. खरंच तुझे खूप उपकार होतील, तू देशील ना. असं म्हणत अर्जुन आता प्रियाकडे बोलत असतो. त्यावेळेला कल्पना म्हणते, खरंच तन्वी तू देशील ना सायलीला ब्लड, म्हणजे तुझे हे उपकार न मी कधीच विसरणार नाही. अश्विन म्हणतो, दादा पॅनिक होऊ नकोस, आपल्याला अजूनही ब्लड ग्रुप नाही मिळाला. त्यावरती अर्जुन म्हणतो, अरे अश्विन हे बघ, आत्ताच इथे कळलं की तन्वीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. तू ताबडतोब हिला आता ब्लड देण्यासाठी दे. अश्विन म्हणतो, ओके, हे तर खूप चांगलंच झालं. मला काही बेसिक टेस्ट करायला लागतील आणि मग आपण ब्लड ट्रान्सफर करूया. असं म्हणत अश्विन आता प्रियाला ब्लड चेक करण्यासाठी आत नेतो. कल्पना म्हणते, खरंच तन्वी तू आमच्या सायलीला ब्लड देशील ना, याच्यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही. आता मात्र प्रियाचा नाईलाज जातो. नाही म्हणता येत नसतं, खरं सांगता येत नसतं. त्यामुळे नाईलाजाने प्रिया आता इकडे अश्विनसोबत ब्लड चेक करण्यासाठी निघून पण जाते. तोपर्यंत रविराज आणि कल्पना आनंदाने हे सगळं पाहत असतात. कल्पना देवाचे आभार मानते. तन्वी अगदी ऐत्या वेळेला देवासारखी धावून आली. देवा तुलाच काळजी, असं म्हणत कल्पना देवाचे आभार मानत असते. पण कल्पनाला माहिती नसतं की ही तन्वी नसून प्रियाच आहे आणि खोटारडी आहे. इकडे तोपर्यंत पूर्णाजीला सायलीची खूप चिंता वाटत असते. सायली मात्र इकडे ऑक्सिजनवरती असते आणि अजूनही तिला शुद्ध नसते. तितक्यात अस्मिता घरी येते. अस्मिता आल्यावरती पूर्णाजी म्हणते, काय ग अस्मिता, तू इकडे कशी काय? आता मात्र विमल म्हणते, अस्मिताई तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आला असाल ना, कशी आहे सायलीताईंची तब्येत? अस्मिता म्हणते, मी का जाऊ हॉस्पिटलमध्ये? आता मात्र पूर्णाजी चिडते आणि म्हणते, एक माणूस मृत्यूच्या दारामध्ये तडफडत आहे आणि तू तिकडे जाण्याच्या ऐवजी इकडे निघून आलीस. याच्यावरती अस्मिता म्हणते, अगं पण ती तुला तरी कुठे आवडते? पूर्णाजी म्हणते, इथे आवडणं न आवडणं हा प्रश्नच नाही आहे अस्मिता, अगं माणुसकी म्हणून काहीतरी वस्तू असते की नाही. असं म्हणत आता पूर्णाजी अस्मिताची खरडपट्टी काढते. तोपर्यंत साक्षीला चैतन्यकडून कळालेलंच असतं की सायलीवरती अटॅक झाला आहे. ती आता महिपती, नागराज आणि राकेश जिथे पीत बसलेले असतात तिकडे येते. त्यांची दारूची बॉटल घेते आणि फोडून टाकते. महिपती चिडतो आणि म्हणतो, बापाला मांस दाखवतेस? साक्षी म्हणते, तुम्हाला कोणी सांगितलेलं त्या सायलीवरती हल्ला करायला? असं म्हणत साक्षी आता महिपतीला जाब विचारते. तोपर्यंत इकडे अश्विन येतो आणि तो सांगत असतो नर्सला, हे बघ या मॅडमचं ब्लड चेक कर आणि बाकी सगळ्या फॉर्मॅलिटीज पण चेक करून टाक, कारण ना यांना ब्लड डोनेट करायचं आहे. असं म्हणत एका नर्सला प्रियाजवळ थांबवून लगेचच आता तिकडून अश्विन निघून जातो. प्रिया विचार करते, झालं हे माझे शेवटचे क्षण, आता मात्र सगळं यांना समजणार आणि माझी इथून कायमची हकलपट्टी होणार. असा विचार करत प्रिया आता बेडवरती बसून राहते. तोपर्यंत त्या नर्सला तिच्या मुलाचा कॉल येतो. तिचा मुलगा तिला सांगत असतो, आई मला कधी लॅपटॉप आणून देणार आहेस? नर्स म्हणते, हे बघ बाळा, पैशाची व्यवस्था झाली ना की तुला ताबडतोब मी लॅपटॉप आणून देते, तू काळजी करू नकोस. असं म्हणत नर्स फोनवरती बोलत असते. इकडे प्रिया घाबरलेली असते. काय करावं तिला कळत नसतं आणि आता सगळ्यांच्या समोर भांडेफोडापली होणार म्हणून ती चिंतेत असते. तोपर्यंत इकडे आता सगळेजण थोड्या वेळासाठी का होईना पण आनंदात असतात, कारण त्यांना आता तन्वी ब्लड डोनेट करणार म्हणून खूप आनंद झालेला असतो.
तोपर्यंत अर्जुन आता कुसुमला फोन लावतो. कुसुमला फोन लावल्यावरती कुसुम म्हणते, झालं काय तक्रार करायची आमच्या सायलीची म्हणून तुम्ही फोन केलात? तक्रार करायची असल्याशिवाय तुम्ही काही फोन करणार नाही. अर्जुन म्हणतो, हो तक्रार करायचीच आहे, तुमच्या सायलीची तक्रार करायचीच आहे. कारण नवरा खोटा असला आणि खरा असला तरी त्याला इतका त्रास नसतो द्यायचा. आणि तुमच्या सायली आता त्यांना सांगा की पटकन उठा, बडबड करा आणि पहिल्यासारख्या नॉर्मल व्हा. आता इकडे कुसुम खूप घाबरते. कुसुम म्हणते, काय झालंय नक्की? अर्जुन म्हणतो, विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सायलीवरती चाकूने हल्ला झालाय. कुसुमला आता रडू अनावर होतं. ती म्हणते, कशी आहे सायली? अश्विन म्हणतो, आता इकडे सायली ठीक आहे. आणि तोपर्यंत अर्जुन पण सांगतो, सायली ठीक नाही आहे अजून, कारण सायलीला ना पोटामध्ये चाकू खुपसल्यामुळे खूप ब्लड लॉस झालेला आहे आणि तिची तब्येत खूप बिघडली. पण तरीसुद्धा त्या उठून बसणार आहेत, पुन्हा खेळणार आहेत, पुन्हा माझ्याशी भांडणार आहेत, फॅमिलीची बाजू घेऊन मला पुन्हा बोलणार आहेत, पुन्हा माझं वॉलेट आणि रुमाल ठेवणार आहेत. हे सगळं त्यांना करायचं आहे आणि मला त्यांची साथ इतक्यात सोडायची नाही आहे. अजून त्यांच्यासोबत भांडायचं आहे, बागडायचं आहे, असं म्हणत अर्जुन मनाला येईल ते बोलत असतो. इकडे आता कुसुमला पण खूप वाईट वाटतं. ती म्हणते, माझ्या सायलीला काही नाही होणार, मी ताबडतोब तिकडे येते. कुसुम फोन ठेवते आणि यायला निघते. तोपर्यंत प्रताप आलेला असतो. तो अर्जुनच्या खांद्यावरती हात ठेवतो. लगेचच अर्जुन बापाला मिठी मारतो. प्रताप म्हणतो, सायलीबद्दलचं तुझं प्रेम मी पाहत आलोय आणि आज पण तुझ्या ते डोळ्यात दिसतंय. तू काळजी करू नकोस, सायलीला काही होणार नाही, तुझं प्रेम जिंकणार आहे. तुझी बायको ताबडतोब बरी होऊन बाहेर येईल बघ, माझा विश्वास आहे. असं म्हणत तो अर्जुनला आता विश्वास देत असतो. अर्जुन आता प्रतापला मिठी मारतो आणि रडायला लागतो. तोपर्यंत इकडे महिपती म्हणत असतो, काही होणार नाही, तू काळजी करू नकोस, सायलीचा तिकडे खेळ खतम होणार आहे आणि आपणच जिंकणार आहोत. याच्यावरती साक्षी म्हणते, तुम्हाला कळतंय का अण्णा, अजूनही तो जिवंत आहे. तुम्हाला काहीच समजत नाही आहे. ती जिवंत आहे ना सायली, अजून सायली जिवंत आहे आणि उठून बसल्या तुमच्याबद्दल तक्रार केली मग? याच्यावर नागराज म्हणतो, साक्षी तू काळजी करू नकोस, ती काही उठत नाही, शेवटचे क्षण मोजती आहे, आता ती गेल्यातच जमा आहे. साक्षी म्हणते, असं तुम्हाला वाटतंय, पण प्रकरण खूप महागात पडणार आहे. नागराज म्हणतो, नाही ग, आपण तिचा खात्मा करून टाकलेला आहे. साक्षी चिडते आणि म्हणते, आपण नाही, मला या प्रकरणामध्ये ओढू नका, मला खरंच काही माहीत नव्हतं, पण तुम्ही हे जे काही केलं ना याच्याने गोंधळ वाढणार. तो अर्जुन ऑलरेडी माझ्या मागे लागलेला आहे आणि आता तो हात धुवून मागे लागेल आणि सगळ्या प्रकरणाचा शोध घेईल. असं म्हणत साक्षी सगळ्यांना धमकवतच असते. तोपर्यंत इकडे प्रताप अर्जुनला सांगत असतो, काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत. तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो, हो काही होणार नाही सायली वहिनीला, सायली वहिनी पुन्हा उठून उभ्या राहतील आणि सगळं काही ठीक होणार आहे. तोपर्यंत इकडे आता कल्पना रडत रडत प्रतापकडे येते, मिठी मारते आणि म्हणते, काय झालं हे आपल्या सायलीसोबत, म्हणजे हे घडलं ना, मला खूप त्रास होतोय. प्रताप तिला पण धीर देतो आणि तूच जर खचलीस तर कसं होईल असं सांगतो. तितक्यात अश्विन बाहेर आल्यावरती अर्जुन म्हणतो, काय झालं अश्विन, ब्लड ग्रुप मॅच झाला ना, पटकन ब्लड दिलं ना सायलीला, सायली येते ना शुद्धीवरती. आता प्रिया इथे घाबरलेली असते. अश्विन आता मोठा खुलासा करतो. अश्विन म्हणतो, नाही, आपण तन्वीचं ब्लड देऊ शकत नाही. सगळ्यांनाच धक्का बसतो. रविराज म्हणतात, काय झालं? याच्यावरती अश्विन म्हणतो, त्याच्यानं हिमोग्लोबिन्स कमी आहेत आणि तिचा काउंट पण कमी आहे आणि या सगळ्यामध्ये आपण तिचं ब्लड ग्रुप देऊ शकत नाही, ते खूप रिस्की आहे. मी माझ्या सिनियर डॉक्टरशी पण कन्सल्ट केलं, त्यांनी पण हेच सांगितलं की आपण तन्वीचं ब्लड सायलीला देऊ शकत नाही, ते दोघींसाठी पण धोक्याचं असू शकतं. असं म्हणत आता इकडे अश्विननी खूप मोठा खुलासा केलेला असतो. त्यावरती नाटक करत प्रिया म्हणते, नाही, पण काहीही झालं तरी माझं ब्लड द्या, सायलीचा जीव वाचला पाहिजे, माझं काहीही झालं तरी चालेल. प्रताप म्हणतो, अगं तू बोलून काय होणार आहे, सिनियर डॉक्टरने सांगितलेलं नाही होणार म्हणून. आता मात्र अर्जुन हतबल होतो आणि त्याच वेळेला रविराज म्हणतात, पण हे असं कसं घडलं? अश्विन म्हणतो, हो बाकीच्या फॉर्मॅलिटीज चेक केल्या ना, त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे. आता काय करायचं हा अर्जुनसमोर मोठा प्रश्न असतो. अर्जुन म्हणतो, दुसरं कुणाचं ब्लड आपल्याला मिळू शकेल का? अश्विन म्हणतो, दादा आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. इकडे मात्र नाटक करत प्रिया, माझं ब्लड ग्रुप मॅच नाही होत, मला खूप वाईट वाटतंय असं म्हणत तिकडून निघून जाते. आता पुढे काय करायचं हा अर्जुनसमोर प्रश्न असतो. तोपर्यंत प्रिया त्या नर्सकडे येते आणि म्हणते, उत्तम काम केलंस, हे घे, तुझ्या लगेच पैसे ट्रान्सफर करते, मुलाला लॅपटॉप घे. नर्स म्हणते, पण तुम्ही असं का केलं? तो म्हणजे तुमचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह नाही, तो ओ निगेटिव्ह सांगितलात, हिमोग्लोबिन्स नॉर्मल आहेत तरी पण हे केलं. प्रिया म्हणते, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका, तुम्ही एक काम करा, हे बघा पैसे ट्रान्सफर केलेले आहेत, तुमच्या मुलाला मोबाईल घेऊन द्या, दुसरं तुम्हाला
काहीही विचार करण्याची गरज नाही. तोपर्यंत अर्जुन आता पॅनिक झालेला असतो. डॉक्टर बाहेर आल्यावरती तो त्यांना ओरडतो आणि म्हणतो, सायलीची तब्येत बरी होते ना? डॉक्टर म्हणतात, तुम्ही पॅनिक होऊ नका, आम्ही प्रयत्न करतोय, ट्रीटमेंट चालू आहे. अर्जुन म्हणतो, प्रयत्न करतोय हे मी किती वेळा ऐकतोय. ते काही नाही, तुम्ही मला रिझल्ट सांगा. अश्विन म्हणतो, सॉरी डॉक्टर, म्हणजे तुम्ही ना दादाचं म्हणणं मनावरती घेऊ नका, तो खूप पॅनिक झालाय ना. डॉक्टर म्हणतात, इट्स ओके. आणि अश्विन आणि डॉक्टर तिकडून आता केस संदर्भात चर्चा करत निघून जातात. प्रताप म्हणतो, अर्जुन शांत हो, सगळं काही ठीक होईल आणि सायलीला शुद्ध येईल, माझी खात्री आहे. तोपर्यंत सगळेच पॅनिक होतात. अर्जुन बसतो आणि रविराज बाजूला येऊन बसतात. रविराज म्हणतात, ज्युनियर, माझ्यावरती विश्वास आहे ना तुझा? माझ्या शब्दावरती विश्वास ठेव, सायलीला काही होणार नाही, ती बरी होणार आहे. असं म्हणत आपल्यामधलं आपण वैर विसरून जाऊ आणि पुन्हा एकदा आपण एकत्र येऊ, असं म्हणत रविराज आता तिकडून निघून जातात. आणि आता अर्जुन म्हणतो, बघितलं सायलीची पॉवर, म्हणजे सायली तिकडे बेशुद्ध असताना सुद्धा माणसं जोडण्याची पॉवर किती आहे तिच्यामध्ये. ती बेशुद्ध असताना सुद्धा माणसं तिच्यामुळे जोडली जात आहेत. आणि अर्जुन भाऊक होऊन रविराजकडे पाहतच बसतो. कल्पनासुद्धा खूप भावूक झालेली असते, तिला पण या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. आता मात्र खरी कसरत चालू होते ती इकडे, ज्या वेळेला कुसुमच्या गाडीला धडकून प्रतिमाच्या हाताला रक्त येत असल्यामुळे कुसुम तिला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. दोघीजणी हॉस्पिटलमध्ये एंटर करतात. रविराज पाठमोरे उभे असतात. रविराजांना आता काहीतरी इंट्युशन येतं म्हणून ते मागे वळून पाहतात, पण काही त्यांना दिसत नाही. तोपर्यंत प्रतिमाची एंट्री झालेली असते आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुपसुद्धा ओ निगेटिव्ह असतो. कुसुम आता प्रतिमाला घेऊन येत असताना इकडे रविराजांच्या पाठमोरी प्रतिमा असते. कुसुम आणि प्रतिमा येत असताना प्रतिमाचा धक्का लागतो, प्रतिमा खाली पडते आणि कुसुम तिला उचलते. तोपर्यंत आईचं पाऊल हॉस्पिटलमध्ये पडताच आता मात्र सायलीला धाप लागायला लागते. इकडे आता प्रतिमा समोर असते, कुसुम समोर असते. अजूनही कुसुमने प्रतिमाला ओळखलेलं नसतं. रविराज मात्र आता इकडे ब्लड ग्रुपसाठी धावपळ करत असताना कुसुम प्रतिमाचा हात पकडते आणि तिला आत घेऊन येते. अर्जुन हे सगळं पाहत असतो. हे सगळं दृश्य आता खूप भयानक असतं, कारण प्रतिमा भेटणार असते, प्रतिमाचा ब्लड ग्रुप सायलीला मॅच होणार असतो. अशा खूप साऱ्या घटना एकाच वेळेला घडत असतात. नियतीने संकेत देत खूप मोठा आता घाट घातलेला असतो. अर्जुन म्हणतो, काय झालं? सायली शुद्धीवती आहे ना? डॉक्टर म्हणतात, त्यांची तब्येत अचानक बिघडलेली आहे, अजूनही ब्लड मिळालेले नाही. आता अशा सिच्युएशनमध्ये प्रतिमाचं ब्लड देऊन सायली बरी होणार, प्रतिमा सगळ्यांच्या समोर येणार आणि मालिकेचा टर्निंग पॉईंट सुरू होणार.